नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर लावा ही एक वस्तू. सुख सौभाग्य तुमच्या घरात येणार आहे. मित्रांनो, अगदी काही दिवसातच अक्षय तृतीया आहे. यावर्षी अक्षय तृतीया 19 एप्रिल रविवारच्या दिवशी आहे. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त ज्या सणाला, ज्या दिवसाला मानले जाते असा हा सण असतो. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. हा संपूर्ण दिवसच शुभ मुहूर्तामध्ये गणला जातो. संपूर्ण दिवस शुभ कामांसाठी, शुभ कार्यांसाठी, शुभ सुरुवातीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी आपण खरेदी करू शकतो, नवीन कामाची सुरुवात करू शकतो, कसलेही उद्घाटन, शुभारंभ करू शकतो. या दिवशी आपण पूजापाठ, पितरांना तर्पण अशा अनेक गोष्टी करू शकतो. त्यासोबतच आपण आपल्या मुख्य दारावर बाहेरच्या बाजूने ही एक वस्तू नक्की लावावी, कारण हा दिवस अत्यंत शुभ असतो. या दिवशी सुरुवात करणं खूप महत्त्वाचं असतं, म्हणून ही वस्तू लावावी. शुभता आपल्या घरात येते, सुख सौभाग्य आपल्या घरात येते, समृद्धी आपल्या घरात येते आणि प्रत्येक गोष्ट ही टिकायला लागते. मग ते अन्नधान्य असेल, पैसा असेल, शांतता असेल, आरोग्य असेल, आनंद असेल. म्हणून ही वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दाराच्या बाहेर मधोमध लावायची आहे. आता ही वस्तू कोणती? तर मित्रांनो, ही वस्तू तुम्ही ऑनलाईन किंवा पूजा सामग्रीच्या दुकानातून कुठूनही घेऊ शकतात, जे की स्वस्तिक आहे. लाल रंगाचे स्वस्तिकाचे स्टिकर तुम्ही घ्यायचे आहे. किंवा स्टिकर तुम्हाला मिळालं नाही तर मग तुम्ही कुंकू घ्यायचा, त्यामध्ये पाणी टाकून त्याचा एक घोळ बनवायचा आणि आपल्या बोटाच्या साह्याने आपण एक स्वस्तिक दरवाजाच्या मधोमध, बाहेरून मधोमध काढा, वर नाही खाली नाही, एकदम मधोमध दरवाजावर काढायचं आहे. स्टिकर असेल तर स्टिकर चिटकवा, किंवा स्टिकर मिळालं नाही तर मग लाल कुंकू पाणी टाकून त्याचा घोळ बनवून आपल्या बोटाने स्वस्तिक तुम्ही काढायचे आहे, त्याचे पूजन करायचे. नक्की लावा किंवा कुंकूने काढा, पण नक्की तुम्हाला हे काम करायचं आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही तुम्ही करू शकता, पण करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.